30 ते 35 ते 40 जणांचा. याच्यामध्ये मॅन पॉवर वाढलेली नाही. तुमच्या मागे बघू शकता इथं भरमसाठ गाड्यांचा ढीग लागलेला आहे. 35 गाड्या आहेत. 35 गाड्या आहेत तिथे. 35 तेवढे फायरमॅन नाही आहेत. प्रत्येक फायरमॅन घरी घेऊन जाऊ शकतो. गाड्या उभ्या करण्यासाठी मी तुम्हाला एवढंच सांगतो. आजची काय घटना होती, काय कशासाठी गेले होते त्या ठिकाणी? कॉल आला, कॉलवर गेले. त्यांनी जे इक्विपमेंट दिलेलं मांजा कटर जो पक्षी काढायसाठी असतो त्याच्या पायात गंबूट होते, मांजा कटर होता त्याने, आणि असं सांगतायत की लाईन बंद केलेली आणि त्यांनी पक्षी काढायला गेला तर हाय एक्सटेन्शनला वायर लागली. त्यामुळे त्याच्या अचानक सडनली शॉक येऊन पडला तो. ना त्याच्या पायात गंबूट होते, हातामध्ये ते जे स्टिक आहे ते बोलतात इलेक्ट्रिक प्रूफ आहे. त्या प्रत्येक सामानाचं आम्हाला कुठल्या प्रकारे टेस्टिंग करून दिलं जात नाही. ते सामान खरेदी करतात आणि ते सामान खरेदी करतात, आम्हाला टेस्टिंग करून दाखवत नाही ती क्वालिटी काय आहे. तर सर्व आणि तिच्यावरती आमच्यासारख्या लोकांचा जीव जातो. आता एक फायरमॅन पडलाय, एक जखमी आहे. एक आणि त्याच्या पहिले